जगासारखं जगाल तर मन त्रास देईल आणि मनासारखं जगाल तर जग त्रास देईल. त्याच्यामुळे जग काय म्हणतं हे तुम्ही बघू नका, तुमचं मन काय म्हणतं हे तुम्ही बघायला शिका. साऱ्या जगानं लात मारल्याच्या नंतर साथ देण्यासाठी जो पुढे येतो त्यालाच तर करा मैत्रीचा हात म्हणतात. ह्या जगाच्या बाजारामध्ये तुमच्या बाजूला उभा राहणारे लोक तुम्हाला भरपूर दिसतील, पण जो तुमच्या बाजूला उभा न राहता जो तुमच्या बाजूने उभा राहतो त्यालाच तर खरा मित्र म्हणतात. 50 वर्षात 50 मित्र करण्यापेक्षा, वाक्य नीट ऐका, 50 वर्षात 50 मित्र करण्यापेक्षा 50 वर्ष टिकेल असा एकच मित्र करायला शिका. आणि तुमच्याकडे लाखो मित्र असावे, तुमच्याकडे हजारो मित्र असावे, तुमच्याकडे 100 मित्र असावे, पण 100 मित्रापैकी एक तरी मित्र माळकरी असावा, एक तरी मित्र टाळकरी असावा, एक तरी मित्र आपल्याला ढाब्यावरती नेणारा नसावा, आपला एक तरी मित्र पंढरपूरच्या वारीला नेणारा असावा, त्यालाच तर खरा मित्र म्हणतात. एखाद्या दगडाला बुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला, एखाद्या दगडाला भंडारा लावा तर त्या दगडाचा खंडोबा झाला, एखाद्या दगडाला सिंदूर लावा तर त्या दगडाचा मसोबा झाला, एखाद्या दगडाला गुलाल लावा तर त्या दगडाचा सिद्धोबा झाला. अरे माणसाला असा कोणता रंग लावावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल, सांगा ना. पण एक काम करा, अंगामध्ये पांढरे वस्त्र परिधान करा, गळ्यामध्ये माळ घाला, गळ्यामध्ये टाळ अडकावा, कपाळाला बुक्का लिहा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या वारीला जा. हा दगड माणूस काय, हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे तेवढं मला सांगा. जी माणसं पैशाने कमवली जातात ती माणसं आपली कधीच नसतात. जी माणसं पैशाने कमवली जातात ती माणसं आपली कधीच नसतात, तर ती माणसं त्या पैशाची असतात. खरी माणसं कोण असतात? पैसा नसून सुद्धा जी लोक पाठीशी तुमच्या खंबीर उभी असतात तीच लोक तुमची माणसं असतात. आणि त्या माणसांना तुम्ही कधी सुद्धा तोडू नका, ही गोष्ट लक्षात ठेवा. साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नसतात आणि कारण सांगणारी माणसं कधी साथ देत नसतात. पण आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही माणसं किती कमवली हे महत्वाचं नाही, तुम्ही माणसं किती कामाची कमवली ह्याला किंमत आहे. थोडीच माणसं कमवा पण चांगली कामाची कमवा. माणसं कमवायची असतात आणि पैसा वापरायचा असतो. आपल्या लोकांचं उलट झालं, आपली लोक पैसा कमवतात आणि माणसं वापरतात. जगलंय विचित्र झाले. चालताना असं चाला की लोकांनी तुम्हाला रामराम घातला पाहिजे, बोलताना असं बोला की तुमच्या बोलण्याने एखाद्याचा उद्धार झाला पाहिजे, हसताना असं हसा की तुमच्या हसण्याने एखाद्याचं दुःख पडून गेलं पाहिजे, रडताना असं रडा की तुमच्या डोळ्यात लासूर पुसण्यासाठी लोकांचे हात पुढे आले पाहिजेत, आणि मरताना असं मरा की तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या शत्रूच्या डोळ्यातून खळकरणा पाणी आलं पाहिजे. असं माणसानं जीवन जगावं. तुम्ही देव माना अथवा न मानू नका, हा ज्या त्या व्यक्तीच्या मनाचा प्रश्न आहे. पण एक वाक्य सांगू का, देवाने आपल्याला मानलंय म्हणून मी इथे आहे आणि तुम्ही इथे आहात. आणि ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरापुढे गर्दी फार असेल, पण ती गर्दी बघायला तिथं तुम्ही नसणार, याचं मला फार वाईट वाटतं. रामाने युद्ध करून सीतेला माघारी आणलं, हा रामाचा पुरुषार्थ आहे. रामाने युद्ध करून सीतेला माघारी आणलं, हा रामाचा पुरुषार्थ आहे. पण सीता 6 महिने सीता लंकेत राहिली, पण सीता पवित्रच राहिली, हे रावणाची मर्यादा. अजून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला तयार आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म घेण्यासाठी आईसाहेब जिजाऊ सापडत नाहीत. अजून सुद्धा भगवान श्रीकृष्ण जन्म घ्यायला तयार आहेत, अवतार घ्यायला तयार आहेत, पण भगवान श्रीकृष्णाला जन्म घेण्यासाठी देवकी माता कुठं सापडत नाहीत. अरे अजून सुद्धा प्रभू रामचंद्र जन्म घ्यायला तयार आहेत, पण प्रभू रामचंद्रांना जन्म घेण्यासाठी कौसल्या माता मात्र कुठं सापडत नाही. एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही, एकटा मुख्यमंत्री राज्य बदलू शकत नाही, एकटा आमदार तालुका बदलू शकत नाही, एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही, एकटा घरातला कारभारी घर बदलू शकत नाही. देश बदलावं असं प्रत्येकाला वाटतं, देशामध्ये बदल व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, पण आपण बदलावं, माझ्यामध्ये बदल व्हावा असं कोणालाच वाटत नाही. ज्या घरामध्ये एक आहे त्या घराचं गावामध्ये वजन आहे, ज्या गावामध्ये एक आहे त्या गावाचं तालुक्यामध्ये वजन आहे, आणि ज्या तालुक्याची एक आहे त्या तालुक्याचं पूर्ण राज्यामध्ये वजन असतं, आणि ज्या राज्याची एकी असते त्या राज्याचं संपूर्ण देशामध्ये वजन असतं.